आता थोड्याच वेळात गोंधळाला सुरुवात होणार आहे. आता आम्ही 5 घरं करून आलेलो आहे. जोगवा मागायला गेलेलो, 5 घरं करून आलो आहे. आता थोड्याच वेळात पुढचा कार्यक्रम सुरू होईल. तर स्टे ट्यून, बघत राहा. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका, कारण अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला एक पण कमेंट आलेली नाही आहे. तर प्लीज कमेंट करा. धन्यवाद. ट्रायपॉड नाही ना, घे तू पण आता. तिला मिळतो हा क्वालिटीवर डिपेंड आहे. साईडचं गुंड आहे. कौस्तुभ हे काका बोलत. कोणाला हा माझा
तिकडे म्हणते काय म्हणताय जोरामध्ये तसं म्हणणार नाही. काय अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, विनायक सारखा नवरा मला जन्मोजन्मी हवा. पण नाव घ्यायचं यांना पण नाव घ्यायचं. मी कधीच नाही घेतलंय. पहिल्यांदा इथेच घ्यायचं हो सुचतच नाहीये. घ्या काय ते जुळाजुळ करा आणि घेऊन सुचतच नाहीये. पूर्ण प्लॅन झाली हो. हॉट गुगल सर्च करून काय होते का बघा. ते वाला तुला आवडतं ते घे ना हां ते असं आईचं आम्हीचं घेतो ते येऊ का नेहमी ते माझ्या लक्षात येते. माहिती ते स्वामींचं ते झाड कोणतं उबर ना औदुंबर नाही औदुंबर औदुंबराच्या झाडाखाली स्वामींची सावली, कौस्तुभरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. अरे वा. आता तुम्ही घ्या. काय एकच भाजी बारी
उत्सवामध्ये तुमचा सहभाग महत्वाचा असतो. बाबा मगाशी या अगोदर सकाळच्या सत्रामध्ये चौंडेश्वरीची पूजा झाली 5 घर जोगवा मागितला. इकडे ओट्या भरल्या, मशालीला तेल घातलं. ते नवरा नवरीने जर तेल घालत बसायचं, या इथे जाऊन उभी राहा. ज्यांच्या लग्नाचं बंधन त्यांनी तेल घालत बसायचं. पाठ घ्या मांडून, पाठ घ्या, या बसा करायचं. त्याची तेवढी सेवा आहे, ती एक सेवा आहे, ते तुम्ही करायची आहे. या पुढे 2 पाठ घ्या आणि बसा. या देवीसाठी मुख्य कार्यक्रम आहे तो म्हणजे जागरण. एक 2 तासाचं तरी जागरण केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि या जागरणासाठी आदिमाय शक्तीच्या बंधनाच्या निमित्तानं आम्ही देवीची होळी वगैरे सेवा करणार आहे. ज्याप्रमाणे भक्तगण या ठिकाणी जमलेले आहेत त्याप्रमाणे इथल्या सगळ्या देवानगरा गोंधळाला बोलवायला पाहिजे. बोलवा. आणि गोंधळ मांडीला फळानी
इथे जर लहान मुलांची गमतमता दिसते तर आपण काय करू मोठ्यांना उभी येते शोधून हा बघा आतमध्ये पळाला रियाज. हा बघा रियाज आतमध्ये पळाला. हा बघा इथे नाचायला बोलवलं, नाचायला येत नाही. त्यांना अजून अंगात वरायला नाही त्याशिवाय उठणार आले दुसरे कल्पना नाही मागे पुढे उभा राहायचं आहे. आणि देवीची सेवा आहे तुम्हाला इथे काय वरातच नाचायला बनवत नाहीये. देवाच्या दरबारात सेवा पण करायची आहे. या आली आली स्नेहल आली नाचायला. ये निशू निशू आली आली तिला रिक्वेस्ट केली तर आली निशू.
म्हणजे तुला काय वाटतं आता म्हातारा झालाय? ए अजिबात नाही. नुकतं केस आले त्याला बघ टोपी काढ. आता मग काय ते ट्रायल वगैरे काहीतरी लावलं असेल. अरे बाबा तो बघ टोपी काढ सांगितलं ना. यजमानी पूजा करताना आता नाही आता नाही आता संपलं या देवीच्या गोंधळाच्या निमित्तानं भक्त मंडळी जमलेली आहे. भक्त मंडळी बाबा जमलेली आहे. हा गोंधळ कुठे कुठे होतो सांगा म्हणलेला आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानीला गोंधळ होतो. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गोंधळ होतो. वणीच्या सप्तशृंगीला गोंधळ होतो. बरं माहूरगडच्या रेणुका मातेला गोंधळ होतो. आणि उरले सुरलेले जे गोंधळ असतात तिकडे सौंदतीच्या यल्लमाला तिचा गोंधळ जागर होतो. बरोबर आहे. त्या ठिकाणी जोगता आणि जोगती नसतात. आणि जेजुरीच्या खंडेरायाच्या जागरणाला तिकडे वाघा आणि मुरळी असतात. असे बाबा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे त्या देवीचे देवाचे पुजारी आहेत, मानकरी आहेत. हा या गोंधळासाठी कोण कोण लागतात महाराज तुम्ही सांगा. मी काय म्हणतो काय जेजुरीचा खंडेराया तो पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरीच्या ठिकाणी आहे. कसा काय त्यांचा जागर कसा होतो सांगा म्हणलेलं. त्यांना असं बसून देऊ नका झोपते ते लगेच. आता काय म्हणते का आता सगळ्या माता
मंडळी गोंधळ चांगला लक्षात राहायला पाहिजे आणि उद्या सगळे लक्षात येणार चांगला गोंधळ. ती काकी पण काय म्हणते ऐकलं का तू? नाही हा काय म्हणली ती काकी काय म्हणली बाबा जी महिला गोल टिकली लावते तिने आपल्या नवऱ्याच्या गुणधर्माप्रमाणे टिकली लावते. बोल बोल अगदी बरं बाकी सगळं जाऊ दे. हा तू मांडीवर बसला की नाही हा त्याला काय कळलंय तो दररोज बघतो ना सकाळी गोल टिकली कुठे आहे ती. बरोबर बाबा गोल टिकलीचा गुणधर्म कसा कसा जी महिला गोल टिकली लावते तिचा कसा असतो कसा असतो बायकोच्या होती बरोबर माझी बायको म्हणजे बाकीच्यांचे काही खपले की काय बाकीच्यांच्या बायकोंकडे कशाला मग अरे माझी बायको प्रेमाची बायको माझी लायकी ही बायको तुझी लाकडी ही बायको म्हणा बायको
आणि लाडकी बायको असे टिकल्यांचे 100 तरी प्रकार माझ्याकडे आहेत. असं की बाबा मुलाचे असू देत अगर टिकल्याचे असू देत असं 5 जणी सुवासिनी लागतात आणि त्याचबरोबर 5 जण दिवटे लागतात, 5 चिराच्या काट्या लागतात. आज 4 लावल्या आणि 4 चिराच्या काट्या लावल्या आहेत. ते जरा वाकडे होते ना दिंडे. शिवायचे काटे असायला लागते. मग असे मध्ये मध्ये 7 जण फिरले ते 5 जण दिवटे लागतात. म्हणजे गोल गोल मांडा भोवती फिरले ते 5 जण दिवटे लागतात. तिन्ही 5 15 मिनिट हा तुळजापुरामध्ये गोंधळ उत्पन्न झाला. महाराज तिन्ही 5 15 नव्हे विसरताय तुम्ही. आणि काय हा 16वा दिवट्या. हा, दिवट्या मामा महत्वाचा आहे. दिवट्या मामा बसला टेकून आणि दिवट्या मामाचे पॅन्टीट एवढे मोठे ढेकून. अरे बाबा हा दिवट्या मामा एकदम भारी आहे. पण ते काय म्हणतो हा लग्नाचा गोंधळ आहे. बरोबर. ते नवरा नवरीने तेल घालला बसायला पाहिजे. डोके पुरण देऊन दिली. तुला मामा काय आमचं कमी वाटलं काय? म्हणजे आम्ही 4 लग्न करेल. हे बाबा समोर समोर काठी लागले मार्किंग धरून. अरे बाबा असे महाराज देवीच्या गोंधळासाठी लागतात. खरं बाबा त्याप्रमाणे आदिबाई आदिशक्तीचा गोंधळ घातला जातो. गोंधळ घातला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोंधळ घातला. गोंधळ घातला. इंद्रसभेमध्ये देवलोकांनी गोंधळ घातला. प्रभू रामचंद्रांनी गोंधळ घातला. गोंधळ घातला आणि संत तुकाराम महाराजांनी गोंधळ घातला. बरोबर आहे. आपण पृथ्वी तलावाचे गोंधळ घालतो. आपली इडापिडा करू आणि जीवनात वैभव संपन्न आरोग्य संपन्न जीवन लाभो म्हणून हा एक विधी केला जातो. घरामध्ये जशी होम पूजा असते तसा हा एक धार्मिक विधी आहे. आपल्या इडापिडाकडून मशाल जाळली जाते. मशालीवरती सगळे आपली विघ्न जाळून टाकण्याची पद्धत आपल्या मराठशाहीमध्ये आपल्या कुलाचारामध्ये ज्याची कुलदेवता तुळजापूर भवानी माता आहे अगदी ब्राह्मण समाजापासून चर्मकार समाजापर्यंत सगळ्यांच्या घरामध्ये गोंधळाची प्रथा आहे. बरोबर आहे. ब्राह्मण कुटुंबामध्ये 2 गोंधळ घातले जातात. एक मुंजीचा गोंधळ आणि दुसरं लग्नाचा गोंधळ. इतर काही विधी त्यांचे वेगळे असतील पण गोंधळाच्या विधी मात्र त्यांच्याकडे 2 विधी होतात. काही ठिकाणी शाकाहारी काही ठिकाणी मांसाहारी बकरे कोंबडे ब्राह्मण मंडळीकडे किंवा मराठीशाही मंडळीकडे सुद्धा शाकाहारी गोंधळ असतात. अशा गोंधळाची प्रथा आपल्या कोकण भागामध्ये आहे. वेगळ्या भक्ताच्या घरी देवी कशी येते? वाघ्यामुळीचा गोंधळ फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो. आणि तो मान गोंधळाला ये ग मान Thank you.
अडकतो. बरोबर आहे. आणि म्हणून बाबा संत काय म्हणतात संसारमुळं काय म्हणतात संसार दुःखमुळं कळून इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस जीव तळमळ म्हणजे बाबा या संसाराच्या गाड्या ओढत असताना बरोबर प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी बाबा आपल्या समोर उभं असतं. नवीन एखादं संकट असतं, नवीन काहीतरी उभं असतं. नवीन काहीतरी म्हणजे पोरगी नव्हे नवीन काहीतरी आव्हान आपल्या संसारात असतात. बरोबर. आणि ती पेरण्यासाठी विचार या गोंधळा किंवा अशा जागरण कार्यक्रमातून हा प्रबोधनाचा मार्ग अवलंबण्याची गरज आहे असं साधू संतांनी सांगितलं. बरोबर आहे. बाबा संत दामोशेठी हे बाबा जी परिस्थिती त्यांची आहे देवाने ज्या परिस्थितीमध्ये त्यांना ठेवलेलं आहे त्या परिस्थितीला बाबा त्यांनी मान्य केलेलं आहे. त्या परिस्थितीला सामोरं गेलेलं आहे. पतिव्रता त्याची असून सत्वाला खा आणि नामदेव पोटी पुत्र त्याला नामदेव पोटी पुत्र त्याला
चालू आहे. अजून बघू किती वेळ जातोय गोंधळाला. फार मजा येते. बघा स्नेहल पण आणि निशून नाचते, फुगड्या घालतायत. मजा येते सगळ्यांना. माणसं कमी आहेत, म्हणजे आता घरचीच माणसं राहिली, बाकीचे आलेले पाहुणे मंडळी सगळे निघून गेलेत आपापल्या घरी. पण आता फक्त घरचे जोडले, त्यामुळे आता फक्त घरातले नाचतात सगळे. खूप एन्जॉय करतोय सगळेजण. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका, कारण अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला एक पण कमेंट आलेली नाही आहे. तर प्लीज कमेंट करा. धन्यवाद.